नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील 6वा चॅप्टर सुरू करतो आहे, डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. सगळ्यात पहिले आपण डिझॉल्युशन म्हणजे काय याचा अर्थ बघूया. तर डिझॉल्युशन म्हणजे वाइंड अप ऑर क्लोज डाऊन, म्हणजे एखादा बिझनेस जो आपण काही वर्षांपासून करतो आहे, काही पार्टनर्स एकत्र येऊन तो बिझनेस आपण बंद करतो आहे. मग त्याची अनेक कारणं असू शकतात, की जसं एखाद्या त्यांचा बिझनेसचा जो मोटिव्ह आहे म्हणजे एम आहे तो संपलेला आहे. जसं मी एक फॉर एक्झाम्पल सांगते, की एखादा समजा ब्रिज बनवण्याचं समजा एखाद्या 3 पार्टनर्सला मिळून एक काम दिलेलं आहे, की या एरियामध्ये एका विशिष्ट ठिकाणापासून तर एखाद्या विशिष्ट ठिकाणापर्यंत तुम्हाला पूल बनवायचा आहे. आणि ह्या कामासाठी ते लोक 3 जण एकत्र आले. त्यांनी पार्टनरशिप फर्म बनवली, कारण की ते तिघांनी मिळून ते ब्रिज बनवायचं आहे. मग त्याचा खर्च पण तिघांनी मिळून करायचा, त्याच्यामधलं येणारं प्रॉफिट पण तिघांनी मिळून करायचं होतं. अशा टाईपची त्यांची ती पार्टनरशिप फर्म होती. मग जेव्हा तो पूल पूर्ण तयार झाला त्याच्यानंतर त्यांचं पार्टनरशिप जी फर्म आहे ती डिझॉल्व्ह होऊन जाते. म्हणजे झालं, तिथे तुमचं काम संपलं आहे आणि आता मग ते तिघं आपापला व्यवसाय करायला मोकळे. अशा प्रकारच्या अनेक सिच्युएशन्स आपल्या याच्यामध्ये येतात. जसं तिघांनी मिळून ठरवलं की आम्हाला आता नाही करायचा हा व्यवसाय, किंवा तुम्हाला खूप लॉस होतो आहे. जर सारखा तुम्हाला व्यवसायात लॉस होत असेल तर तुम्हाला तेव्हासुद्धा कधीकधी डिसिजन घेऊ शकतात पार्टनर्स, की आपल्याला आता हा व्यवसाय बंद करायचा आहे. तर मीनिंग अँड डेफिनेशन बघा इथे खाली दिली आहे, की इन लिगल टर्म्स डिझॉल्युशन हॅज मल्टिपल मिनिंग्स. डिझॉल्युशनला खूप सारे मिनिंग्स आहे. द वर्ड डिझॉल्युशन कम्स फ्रॉम अ लॅटिन वर्ड. डिझॉल्युशन मीन्स अ डिझॉल्विंग ऑफ समथिंग. डिझॉल्विंग इज द लास्ट स्टेज ऑफ क्लोजर ऑफ बिझनेस. म्हणजे जेव्हा त्यांनी ठरवलं की आता आपल्याला हा बिझनेस बंद करायचा आहे, त्यावेळी त्यांना हे डिसिजन घ्यावं लागतं. आणि हे जे आपण डिझॉल्युशनचं पूर्ण प्रोसेस करतो किंवा अकाउंटिंग त्याच्यामध्ये करतो, ती सगळ्यात लास्ट स्टेज असते. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला डेफिनेशन्स वगैरे दिलेल्या आहेत, त्या तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायच्या आहेत. रिझन्स फॉर डिझॉल्युशन बघा आत्ताच आपण डिस्कस केलं, की व्हॉलंटरी ॲक्ट ऑफ पार्टनर्स, म्हणजे त्यांनी स्वतःनीच ठरवलं की आम्हाला आता हे व्यवसाय नाही चालवायचा. वेन द पिरियड ऑफ पार्टनरशिप फर्म इज एक्सपायर्ड, म्हणजे त्यांनी असं ठरवलं होतं समजा की 10 वर्ष आपण हा बिझनेस करायचा, आणि ती 10 वर्ष म्हणजे तो जो ड्युरेशन आहे की 10 वर्षाचा तो संपला, त्याच्यामुळे आपोआप त्यांची फर्म जी आहे ही आपल्याला डिझॉल्व करावी लागते. त्यानंतर पार्टनरशिप कॅन बी डिझॉल्व्ड आफ्टर द कम्प्लिशन ऑफ स्पेसिफिक वेंचर फॉर विच इट वॉज फॉर्म्ड. आत्ताच जसं मी उदाहरण दिलं की एक पूल बनवण्यासाठी ती पार्टनरशिप फर्म बनवण्यात आली होती, आणि जसं त्याचं ते कम्प्लिशन ऑफ दॅट वेंचर म्हणजे काम, ते जे त्यांचं एम आहे पार्टनरशिप फर्म बनवण्याचं, ते कंप्लीट झाल्या त्यांना हे डिझॉल्युशनची प्रोसेस करावी लागते. इन्सॉल्व्हन्सी ऑफ ऑल पार्टनर्स अँड ऑल पार्टनर्स एक्सेप्ट वन रिझल्ट्स इन इट. रिझॉल्युशन म्हणजे काय, समजा जर इन्सॉल्व्हन्सी आली, म्हणजे तेच मी जसं म्हटलं की सारखा लॉस होतो आहे आणि अशा करून त्यांचे ते बँकरप्ट झाले. बँकरप्ट म्हणजे त्यांच्या बँकेतले सगळे पैसे संपून गेले आणि आता त्यांना हे पार्टनरशिप बंद करण्यावाचून काही उपाय राहिलेला नाही आहे. तर अशा प्रकारचे अनेक कारणं त्याच्यामध्ये खाली अजून इल्लिगल आहेत, की तुम्ही काही इल्लिगल ॲक्ट केलं असेल तेव्हासुद्धा तुम्हाला समजा कोर्टाने नोटीस पाठवली तेव्हासुद्धा तुम्हाला ते डिझॉल्युशन करावं लागतं. आणि पार्टनरशिप ॲट विल कॅन बी डिझॉल्व्ड बाय गिव्हिंग नोटीस ऑफ 14 डेज. आणि स्वतःच्या मनाने जे पार्टनरशिप बंद करतो ते 14 डेज आधी त्यांना डिक्लेअर करावं लागतं की आम्ही हे बंद करतो आहे. आता यामध्ये आपल्याला अकाउंटिंगशी, हे सगळं झालं थेअरी पार्ट समजा, हे की नाही. आता थेअरी पार्टमध्ये क्वेश्चन आन्सर्स प्रकार जे आहेत, फिल इन द ब्लँक्स किंवा काही वन वर्ड आन्सर, हे सगळे तुम्हाला करायचे आहेत. थोडा त्याच्यासाठी थेअरी तुम्ही वाचायला पाहिजे. आपण गणिताचा पार्ट बघूया, की गणितामध्ये म्हणजे जे अकाउंटिंग आपल्याला करायचं आहे त्यामध्ये किती अकाउंट्स बनवायचे आहेत. कधी कधी गणित परीक्षेमध्ये गणित येतं की हे असं पार्टनरशिप फर्म आहेत आणि ते डिझॉल्व झालेलं आहे आणि त्याबद्दल तुम्ही नेसेसरी अकाउंट्स बनवा. मग आता नेसेसरी अकाउंट्स काय आहेत, कोणते कोणते अकाउंट्स बनवायचे हे आपल्याला माहिती पाहिजे. तर ते आपण बघूया. हे बघा तुम्हाला दिसतंय, द फॉलोइंग अकाउंट्स आर ओपन्ड इन द बुक्स ऑफ फर्म. जेव्हा डिझॉल्युशन करायची वेळ येते तेव्हा जनरली हे अकाउंट्स बनवले जातात. मग त्यामध्ये पहिलं आहे बघा रिअलायझेशन अकाउंट. हा कंपल्सरी आहे. आता रिअलायझेशन अकाउंटचा अर्थ काय मी तुम्हाला पुढे सांगते. आपण पहिले अकाउंट्स कोणते बनवायचे ते बघून घेऊया. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण याच्या आधी पण पुष्कळदा बनवलेला आहे, त्याचा अर्थ काय आपल्याला माहिती आहे. पार्टनर्स करंट अकाउंट. करंट अकाउंट केव्हा बनवतो आपण, जेव्हा
जी कॅपिटल हँडलिंगची जी मेथड असते त्या 2 मेथड आपण शिकलो होतो, फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. त्याच्यामध्ये जर कॅपिटल मेथड त्यांनी म्हटलं की फिक्स्ड आहे, तर अशा वेळी आपल्याला कॅपिटल अकाउंटला हात न लावता आपल्याला हे जे बाकीचे त्यांना मिळणारे पैसे आहेत ते आपल्याला कुठे दाखवावे लागतात, करंट अकाउंटमध्ये दाखवावे लागतात. त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला करंट अकाउंट बनवायचं आहे. समजा जर त्यांनी असं काही स्पेशली मेन्शन केलं नसेल गणितामध्ये, तर तुम्हाला करंट अकाउंट बनवण्याची गरज नाही. सगळे जे एंट्रीज आहे म्हणजे पार्टनरशी रिलेटेड, पार्टनरला मिळणारे पैसे आणि पार्टनरकडनं घेतले जाणारे पैसे, हे सगळे आपण कॅपिटल अकाउंटमध्येच लिहिणार. त्यानंतर चौथा आहे पार्टनर्स लोन अकाउंट. लोन अकाउंट इफ नेसेसरी का बरं म्हटलं आहे, कारण की लोन अकाउंटसुद्धा समजा एखाद्या पार्टनरनी लोन दिलं किंवा घेतलं असेल, म्हणजे व्यवसायाकडनं लोन घेतलं असेल किंवा व्यवसायाला एक्स्ट्रा लोन म्हणजे पैसे काही दिले असतील, तर अशावेळी त्यांना लोन अकाउंट आपल्याला दाखवावं लागतं. तर ते गणित वाचून आपल्याला लक्षात येतं. समजा जर गणितामध्ये लोन अकाउंट दिलेलं असेल की पार्टनर्स लोन अकाउंट असं म्हटलं असेल, तर तुम्हाला लोन अकाउंट बनवावं लागेल. आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाचं आहे कॅश और बँक अकाउंट. आता बघा, तुम्हाला लक्षात आलं असेल याच्यामध्ये बॅलन्स शीट आपण बनवत नाही आहे. बॅलन्स शीट आपण केव्हा बनवतो, जेव्हा आपण वर्षानुवर्ष तो व्यवसाय करतो आहे आणि पुढच्या वर्षीसुद्धा आपण ती ॲसेट्स अँड लायबिलिटीज ट्रान्सफर करत असतो. पुढच्या वर्षी आपण ते यूज करणार आहे. पण आता काय सिच्युएशन आहे, आता ही सिच्युएशन आहे की आपण हा व्यवसाय बंद करतो आहे आणि बंद करत असल्यामुळे आता पुढच्या वर्षी आपल्याला हे ॲसेट्स अँड लायबिलिटीज काहीच ठेवायची नाही आहे, त्याचा हिशोबच करायचा नाही आहे. म्हणून आपण बॅलन्स शीट बनवत नाही आहे. बँक अकाउंट का बरं बनवतो आहे की ज्या ॲसेट्स आपण विकणार आहेत त्याचे पैसे बँकेत जमा होतील आणि तिथूनच आपण सगळ्यांचे जे पेमेंट्स उरलेले आहेत, म्हणजे शेवटचे जे पेमेंट्स आहेत ते सगळे आपण बँकेतून देणार. जसं आपण नॉर्मली बॅलन्स शीट आपली टॅली झाली, म्हणजे दोन्ही साईड डेबिट आणि क्रेडिट टॅली झाल्यावर आपण म्हणतो की आपलं गणित बरोबर आलं, तसंच डिझॉल्युशन ऑफ फर्म या अशा टाईपच्या गणितामध्ये बँक अकाउंट तुमचा जो आहे तो टॅली झाला पाहिजे. म्हणजे येणारे पैसे आणि जाणारे पैसे यांचं बरोबर दोन्ही साईडचं डेबिट आणि क्रेडिट सारखं आलं पाहिजे. ठीक आहे. आता यामध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बँक अकाउंट, करंट अकाउंट हे सगळे तुम्ही आधी बनवलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे. रिअलायझेशन अकाउंट हा एक नवीन अकाउंट आहे. इथे काय असतं रिअलायझेशन म्हणजे जसं तुम्ही सिच्युएशन तुमच्या डोक्यात आणा की तुम्हाला समजा एखाद्या दुसऱ्या शहरामध्ये जायचं आहे राहायला फायनली, तर तुम्ही काय कराल, जे राहतं घर आहे आत्ताचं तुमचं किंवा त्याच्यामध्ये ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्या तुम्ही काय कराल, त्या सगळ्या विकून टाकाल. बरोबर आहे. मग त्यामध्ये तुम्हाला काय मिळेल, हे विकल्यावर पैसे मिळतील. तुम्ही घर विकलं, तुम्ही तुमच्या घरातला फ्रीज, टी व्ही, वॉशिंग मशीन, जे काय तुमच्या घरामध्ये वस्तू आहेत त्या सगळ्या विकल्या, आणि कारण की तुम्ही सगळं तिथे नवीन घेणार आहे, तर हे सगळं विकून तुमच्या हातामध्ये कॅश येते. मग ही कॅश तुम्ही घेऊन जाऊ शकता. पण तुम्ही जर काही उधारीचे व्यवहार या शहरामध्ये करून ठेवले असतील, तर ते लोक तुम्हाला असे जाऊ देतील का? नाही. तर मग तुम्हाला ते जे कॅश तुमची जे संपत्ती विकली त्या संपत्तीमधून मिळणारी जी कॅश आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले या सगळ्या लोकांचे पेमेंट्स करावे लागतील. कोणी कोणाकडनं, तुम्ही समजा किराण्याचं उधारी असेल, तुमची दुधाची उधारी असेल, कुठे पेट्रोलची उधारी, एखाद्या व्यक्तीकडनं तुम्ही काही उधारीवर पैसे घेतले असतील घरगुती कामासाठी, तर त्याची उधारी तुम्हाला पूर्ण हे करावी लागेल. म्हणजे तुम्हाला ही पूर्ण उधारी चुकवूनच तुम्हाला पुढे जाता येईल. कारण की तुम्ही आता हे सगळे ॲसेट्स विकून आणि तुम्ही दुसऱ्या शहरातच राहायला चालले. तशाच पद्धतीचं एक सिच्युएशन थोडी बहुत आपल्याला या बिझनेसमध्ये डिझॉल्युशन करताना, की आपण आता हा बिझनेस बंद करतो आहे. मग जेव्हा आपलं बंद करतो आहे त्या दिवशी त्या सिच्युएशनमध्ये आपल्याकडे किती ॲसेट्स आहेत, म्हणजे आपली किती संपत्ती आपल्याकडे आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कॅश पण आली आणि प्लस तुमची मशिनरी, कुठे फर्निचर, तुमचं मोटर व्हॅन असेल, तुमचे इन्व्हेस्टमेंट्स असतील, हे सगळं तुम्हाला काय करावं लागेल, हे सगळ्यात पहिले विकावं लागेल. मग हे जी विकण्याची जी प्रोसेस आहे याला आपण रिअलायझेशन म्हणतो. या रिअलायझेशनमध्ये तुम्हाला बघा इथे लिहिलेलं आहे की वाईल प्रिपेअरिंग रिअलायझेशन अकाउंट ऑल सन्ड्री ॲसेट्स म्हणजे विविध ॲसेट्स अँड ऑल थर्ड पार्टी लायबिलिटीज आर ट्रान्सफर्ड. म्हणजे रिअलायझेशन अकाउंटमध्ये याचा हिशोब आपण करत असतो की किती ॲसेट्स आपल्या आहेत, किती लायबिलिटी आपल्या आहेत, मग आपण ॲसेट्स विकल्या तर आपल्याला किती पैसे मिळाले, आपण लायबिलिटी चुकवल्या म्हणजे लायबिलिटी आपले पेड केल्या तर आपल्याकडे आता किती कॅश उरलेली आहे,
त्यानंतर कोणी समजा एखादा पार्टनर आपलं म्हणत असेल की ही फर्निचर विकू नका, हे मला देऊन द्या, किंवा एखादा कम्प्युटर आहे तर हा कम्प्युटर विकू नका, मला देऊन द्या. मग तो त्या अशा सिच्युएशनमध्ये त्या कम्प्युटरचे जे पैसे आहेत ते कसे त्याच्या एकंदर टोटल कॅपिटलमधून आपण मायनस करणार, ते आपण कॅपिटल अकाउंटमध्ये दाखवावं लागणार. तर अशा प्रकारची पूर्ण सिच्युएशन आपल्याला करायची आहे. तर बघा इथे दिलेलं आहे की रिअलायझेशन इज द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग ॲसेट्स इन टू कॅश. ॲसेट्स आर रिअलाइज्ड अँड आर क्रेडिटेड अँड लायबिलिटीज सेटल्ड आर डेबिटेड टू दिस अकाउंट. म्हणजे सगळे जे ॲसेट्स आहे ते क्रेडिट होतात, सगळे ज्या लायबिलिटीज आहेत ते डेबिट होतात, आणि द पर्पज ऑफ दिस अकाउंट इज टू शो द गेन ऑर लॉस ऑन रिअलायझेशन. म्हणजे हे सगळं जे ॲसेट्स तुम्ही विकल्या, लायबिलिटीज पेड केल्या, जे खर्च उरले होते ते सगळे केले, आणि आता तुम्हाला त्याच्यामधून काही तुम्हाला प्रॉफिट किंवा लॉस मिळतो आहे का शेवटचा, जो तुम्हाला आता या पार्टनर्सला वाटून द्यायचा आहे, हे शोधण्याचं काम या रिअलायझेशन अकाउंटमध्ये आपण करत असतो. ठीक आहे. बाकी पार्टनर्स अकाउंट कॅपिटल अकाउंट तुम्हाला माहिती आहे की पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये आपण क्रेडिट साईडला पार्टनर्सच्या अकाउंटमध्ये सगळे येणारे जे अमाऊंट आहेत, म्हणजे त्यांना मिळणारे, प्रॉफिट झाला मिळालं, त्यांना जनरल रिझर्व्ह फंडचे पैसे मिळाले, त्यांचं कॅपिटल अकाउंट त्यांना मिळालं, म्हणजे कॅपिटल त्यांना आपण परत देणार तर ते त्यांना मिळालं, असे सगळे त्यांना मिळणारे जे अमाऊंट्स आहेत ते आपण क्रेडिट साईडला लिहिणार. आणि त्यांच्या कॅपिटलमधून आपल्याला जे मायनस करायचे अमाऊंट्स आहे, जसं लॉस झाला समजा या रिअलायझेशनमध्ये, तर तो आपण डेबिट साईडला लिहिणार कॅपिटल अकाउंटच्या. त्यानंतर समजा जर एखाद्या पार्टनरनी, जसं मी आत्ता उदाहरण दिलं की एखाद्या पार्टनरनी कम्प्युटर ठेवून घेतला, तर त्याच्या जे कॅपिटल आहे त्याच्यातून आपण काय करू, त्याला मायनस करू, तर ते आपण डेबिट साईडला लिहू. बरोबर आहे की नाही. तर अशा प्रकारचे जे अमाऊंट जे आपण त्याच्या कॅपिटलमधून आपल्याला मायनस करायला पाहिजेत ते आपण सगळे कुठे लिहू, डेबिट साईडला कॅपिटल अकाउंटचे लिहू. त्यानंतर करंट अकाउंट आपल्याला नेहमी नाही बनवायचं आहे. करंट अकाउंट फक्त तेव्हाच बनवायचं जेव्हा फिक्स्ड कॅपिटल मेथड त्यांनी जर मेन्शन केलं गणितात तेव्हाच. लोन अकाउंट पण तेव्हाच बनवायचं आहे जेव्हा लोन अकाउंट तुम्हाला दिसेल बॅलन्स शीटमध्ये लास्टवाल्या. सगळ्यात शेवटचं आहे बँक अकाउंट. हे कंपल्सरी बनवायचं आहे. बँक अकाउंटमध्ये आपण नेहमीचं आपलं बँक अकाउंट किंवा कॅश अकाउंट, तर कॅश आपली ॲसेट्स असते आणि ॲसेट्ससाठी आपला काय रूल आहे की डेबिट वॉट कम्स इन अँड क्रेडिट वॉट गोज आउट. म्हणजे जी अमाऊंट बँक अकाउंटमध्ये जमा झाली आहे ती आपण डेबिट साईडला लिहिणार, आणि ज्याचे पेमेंट्स आपण केलेले आहेत, जसं लायबिलिटीचं पेमेंट केलं, रिअलायझेशन अकाउंटचा जो एक्सपेन्सेस झाला, म्हणजे हे रिअलायझेशनची पूर्ण प्रोसेस, त्याचा काही खर्च झाला ज्याला आपण लिलाव म्हणतो की नाही, तर ते लिलाव टाईप जो खर्च आहे म्हणजे ॲसेट्स विकण्याचा, तो खर्च जो असतो एक 4-5 हजार रुपये, 2-3 हजार रुपये कधी होतो, तो खर्च आपण त्याच्यातून पे करतो जे ॲसेट्स विकले आहे त्याच्यातून. तर मग ॲसेट्स विकल्या किंवा हे बँक अकाउंट मागच्या वर्षीचे जे पैसे काही असतील ते सगळे आपण कुठे लिहू, डेबिट साईडला लिहू, कारण की ते बँकेमध्ये आलेले पैसे आहेत. आणि जे गेलेले पैसे आहेत म्हणजे क्रेडिट वॉट गोज आउट म्हणजे काय की जे लायबिलिटीज आपण पेड केल्या, याचे पैसे दिले, त्याचे पैसे दिले, हे सगळे जे पेड केलेले पैसे आहेत, आणि शेवटी मग आपण पार्टनर्सलाही देऊन देणारे उरलेले जे पैसे आहेत, तर हे सगळे पेड केलेले पैसे आपण बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिणार. तर अशा पद्धतीने बघा तुम्हाला हे पूर्ण गणित सॉल्व करायचं आहे. तर बघा आता तुमच्या स्क्रीनवर प्रोफार्मा ऑफ रिअलायझेशन अकाउंट दिसला असेल. हे तुमच्या पुस्तकात आहे. तर रिअलायझेशन अकाउंटचा प्रोफार्मा तुम्हाला तुमच्या पुस्तकात लिहून काढायचं आहे. यामध्ये तुमच्या डेबिट साईडला काय येतं, क्रेडिट साईडला काय येतं, हे सगळं तिथे लिहिलेलं आहे. बुक व्हॅल्यू याचा अर्थ मी तुम्हाला सांगते. बुक व्हॅल्यू म्हणजे जी ॲक्च्युअल व्हॅल्यू मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला दिसते आहे त्याला म्हणतात बुक व्हॅल्यू. आणि ॲग्रीड व्हॅल्यू म्हणजे काय, बघा खाली इथे दिसतं आहे ॲग्रीड व्हॅल्यू. ॲग्रीड व्हॅल्यू म्हणजे काय की जसं तुम्ही ॲसेट्स आहेत, ॲसेट्स तुमच्याकडे समजा 1 लाखाचे ॲसेट्स आहे टोटल सगळ्या मिळून, तर 1 लाखाचे ॲसेट्स हे तुम्हाला कुठे दिसलं, मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये जी आपल्याला प्रोव्हाइड केली जाणार आहे ती तुम्हाला ती 1 लाखाची जी अमाऊंट आहे टोटल ती झाली त्याची बुक व्हॅल्यू. आणि समजा जर ते सगळे ॲसेट्स विकले आपण, आपल्याला शेवटी ते विकायचेच आहे, त्या विकल्यावर तुम्हाला 80,000 रुपये मिळाले त्याचे, कारण कधी कधी ॲसेट्सची किंमत कमी होते. तर ही जे 80,000 रुपये टोटल ॲसेट्स पूर्ण सगळे मिळून त्याला आपण काय म्हणू, ॲग्रीड व्हॅल्यू म्हणू. ठीक आहे. तसंच लायबिलिटीचं सुद्धा आहे. टोटल लायबिलिटी ज्या तुम्हाला बॅलन्स शीटमध्ये दिसतात आहेत त्यांची टोटल म्हणजे त्यांची बुक व्हॅल्यू.
मग त्याच्यामध्ये सन्ड्री क्रेडिटर्स आले, बिल्स पेएबल आले, आहे की नाही. हे सगळे जनरल आहे बघा, इथे दिलेलं आहे बघा तुम्हाला की इन्क्लुडिंग रिझर्व्ज, लोन, हे सगळं तुम्हाला तिथे लिहायचं आहे. तर त्याची बुक व्हॅल्यू म्हणजे ॲक्च्युअल व्हॅल्यू जी तुम्हाला बॅलन्स शीटमध्ये दिसते त्या सगळ्या लाईनीनी तुम्हाला इथे उतरवायच्या आहेत फक्त. आणि त्याची ॲग्रीड व्हॅल्यू म्हणजे काय? ॲग्रीड व्हॅल्यू म्हणजे ज्या व्हॅल्यूला आपण ते पैसे पे केले. जसं आता आपण फॉर एक्झाम्पल म्हणलो की एखाद्या व्यक्तीला सन्ड्री क्रेडिटर्सला समजा तुम्हाला 45,000 रुपये द्यायचे, पण आता आपला व्यवसाय बंद होतो आहे, तर आपण त्याला एक रिक्वेस्ट करू शकतो की अरे यार तू 40,000च घे, 5,000 वरचे सोडून दे. तर मग त्याने ते ठीक आहे चला 40,000 देऊन द्या मला तुम्ही. म्हणजे 45,000 त्याला ॲक्च्युली देणे होते, पण घेतले त्यांनी 40,000. तर आपले जे 5,000 वाचले, तर हे जे 40,000 आहे ही ॲग्रीड व्हॅल्यू झाली. म्हणजे तो मानला ना त्या गोष्टीसाठी, तर ती झाली आपली ॲग्रीड व्हॅल्यू. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे आपल्या बुकमध्ये लिहून काढायचं आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मग गणिताला सुरुवात करूया. ओके, थँक्यू.